नमस्कार मैत्रिणींनो, जय गजानन. रक्षाबंधन जवळ आला आहे. त्यासाठी आपण पाटाभोवती काढण्यासाठी दोन सुंदर अशा बॉर्डर रांगोळी काढणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया. या पद्धतीने मी मध्ये डॉट दिला आणि त्याच्यानंतर व्हाईट रंगानेच फेविकॉलची बॉटल वापरली आहे. त्याच्या साईडने मी असे सुंदर फूल बनवलं आणि दोन दोन डॉट दिले आहेत. त्याच्यानंतर मी या साईडने दोन्ही साईडने पिंक कलरचा थोडीशी जागा सोडून परत एक डॉट देते. त्याला आपल्याला असं बोटाने प्रेस करून घ्यायचं. आणि परत या पद्धतीने ज्यांना रांगोळी हातात पकडण्यासाठी जमत नसेल चिमटीमध्ये, तर त्यांनी अशी फेविकॉलची बॉटल तयार करून घ्यायची, ज्याने खूप सुंदर अशी रांगोळी तयार होते. फेविकॉलची बॉटल स्वच्छ धुवून काढायची आणि त्याचं समोरचं थोडंसं टोक कापून घ्यायचं आणि व्यवस्थित कोरडी करून मग नंतर त्यामध्ये रांगोळी भरायची आणि तुम्ही या पद्धतीने सुंदर अशी रांगोळी त्याने काढू शकता. या पद्धतीने त्याच्यानंतर मी 3-3 डॉट दिले. या पद्धतीने आपलं असं धागा काढला मी आपल्या राखीचा. या पद्धतीने सुंदर अशी सिंपल आपली रक्षाबंधनची रांगोळी इथे तयार झाली आहे. या पद्धतीने आपली पहिली रांगोळी तयार झाली आहे. आता बनवूयात आपण दुसरी रांगोळी. त्यासाठी अगोदर असा व्हाईट रंगाचं व्हाईट कलरची रांगोळी आहे, त्याचा मी मोठा असा डॉट काढला आहे आणि त्याच्या शेजारी साईडने असे छोटे डॉट देते. या पद्धतीने प्रेस करून घ्यायचं. त्यामध्ये मी पिवळा रंग भरते. तुम्हाला जो आवडत असेल, तुमच्याकडे जो असेल तो रंग तुम्ही भरा. कुठलाही रंग भरला तरी आपली रांगोळी छानच दिसणार आहे. पाटाच्या साईडने आपण ही रांगोळी काढू शकतो.
या पद्धतीने मी 3-3 डॉट तिथे दिले आहे. त्यानंतर एक पिंक कलरचा डॉट देते दोन्ही साईडने. त्याच्यानंतर 2 हिरव्या रंगाची ठिपके त्याच्या साईडने देते मी. आता त्याला आपल्याला असं माचीसची काडी किंवा मग पेन्सिल जुनं पडलेलं काही असेल काडीसारखं ते वापरायचं आणि त्याने या पद्धतीने आपल्याला थोडीशी डिझाईन करायची त्याच्यावरती. आपलं सुंदर असं गुलाबाचं फूल इथं तयार झालं. आणि हे 2 पानं त्याच्यावरती मी काढलेत. त्या डॉटला असं पानाचा शेप देऊन घेऊ आपण. इथे परत छोटे 2 डॉट दिले मी. त्याच्यावरती एक डॉट द्यायचा. असे 3 डॉट काढायचे आणि याच्यामधून असा आपला राखीचा धागा काढायचा समोर. या पद्धतीने आपल्या 2 सोप्या व सुंदर रक्षाबंधनासाठी राखीच्या रांगोळी तयार आहेत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि या रक्षाबंधनाला तुमच्या भावाला ओवाळण्यासाठी या रांगोळी नक्की ट्राय करा. धन्यवाद.